योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. मित्रांनो, राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, हरभऱ्याची हमी भावाने खरेदी नोंदणी ही 1 मार्च 2026 पासून होणार आहे. 1 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ई समृद्धी पोर्टलवर याचप्रमाणे जी काही तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र आहेत या केंद्रांच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी मंजुरी देखील आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये खरीपाचा हंगाम हा हातातून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून रब्बीची पेरणी केली गेली आहे. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेलं पीक म्हणजेच हरभरा आणि गव्हाचं पीक यावर्षी मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे. गव्हाच्या निर्यातीला मंजुरी दिली गेलेली आहे आणि आता हरभऱ्याला मात्र आपण जर पाहिलं तर 5,700 ते 4,700 ते 4,800 रुपयेपर्यंत भाव मिळतो. जास्तीत जास्त 5,300 रुपयापर्यंतचा हमी भाव हा मिळत आहे. हा एक चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची एक माफक अपेक्षा आहे. शासनाच्या माध्यमातून या हंगामासाठी 5,875 रुपये एवढा हमीभाव हा हरभऱ्यासाठी निश्चित केलेला आहे. परंतु हमीभावापेक्षा खूप कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची साहजिकच एक नाराजगी होत आहे आणि सर्वांच्या पार्श्वभूमीकरता एक मोठी घोषणा करण्यात आली आहे की मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून या हंगामामध्ये 7,61,000 मेट्रिक टन एवढा हरभरा खरेदी केला जाणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर राज्यामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. साहजिकच उत्पादनामध्ये वाढ देखील होणार आहे. सर्वांच्या पार्श्वभूमीमध्ये 20 ते 25% पर्यंत शेतमालाचा हमीभाव हा खरेदी केला जातो आणि याच पार्श्वभूमीमध्ये ही 7,61,000 मेट्रिक टनची खरेदी केली जाणार आहे. मित्रांनो, 1 मार्च 2026 पासून आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होईल आणि नोंदणी झाल्यानंतर नोंदणी कशी करायची याबद्दल देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्याकडे ई पीक पाहणी असेल तर हरभऱ्याची नोंद असलेला सातबारा, याचबरोबर तुमची काही बँकेची पासबुक, त्याचबरोबर आधार कार्ड अशा प्रकारच्या कागदपत्रासह तुम्ही नोंदणी करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ई समृद्धी पोर्टलवर सध्या रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे, जेणेकरून 1 मार्च पासून हरभऱ्याची खरेदीसाठी नोंदणी ही करू शकता. आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सरकारी योजनांसाठी अचूक माहितीसाठी आपल्या योजना दरबार यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही हरभऱ्याची नोंद कशी करायची ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.